नमस्कार मित्रांनो आणि माझ्या स्पर्धा परीक्षेच्या योद्ध्यांनो, व्हाईट बोर्ड एज्युकेटर या ज्ञान मंच रूपी युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, इथे दररोज तुम्हाला चालू घडामोडीचा नेमका आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा अभ्यास मिळेल। यात नेमकी माहिती, स्पष्ट विश्लेषण, संभाव्य प्रश्न आणि दररोजचं अपडेट जे एमपीएससी, यूपीएससी, तलाठी भरती, पोलीस भरती, शिक्षक भरती आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे। कारण या चालू घडामोडी लोकसत्ता, द हिंदू, PIB व इतर महत्वपूर्ण शासकीय वेबसाईट वरून एकत्रित केलेले आहेत। मित्रांनो, यश हे नशिबावर नाही तर तयारीवर अवलंबून असतं आणि जर योग्य मार्गदर्शनासह तयारी करायची असेल तर व्हाईट बोर्ड एज्युकेटर युट्यूब चॅनल हेच ठिकाण आहे तुमचं डिजिटल अभ्यास वर्ग। इथे तुम्ही जे शिकाल ते फक्त माहितीसाठी नाही तर यशासाठी सुद्धा उपयुक्त ठरेल। जर तुम्ही योग्य मार्गावर असाल तर यश अटळ आहे, कारण वेळ कमी आहे आणि स्पर्धा मात्र तीव्र आहे। चला तर मग ज्ञानाच्या या प्रवासाला सुरुवात करूया। आता लगेच व्हाईट बोर्ड एज्युकेटरला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा आणि स्वतःला तयार करा तुमच्या स्वप्नातील नोकरीसाठी। पुढील व्हिडिओची PDF तुम्हाला हवी असेल तर ती मोफत खालील डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि भविष्यात अभ्यासू शकता। चला तर मग सुरुवात करूया। आज दिनांक 22 मे 2025 च्या महत्वपूर्ण चालू घडामोडी कोणत्या आहेत ते। आज दिनांक 22 मे 2025 रोजीच्या महत्वपूर्ण चालू घडामोडी पाहूया। प्रोजेक्ट लायन हा भारत सरकारचा एक महत्वाचा उपक्रम आहे। हा उपक्रम जो आहे 2020 मध्ये सुरू केला होता। या उपक्रमासाठी जवळपास 3000 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे। मित्रांनो, गुजरात मधील गिर जंगलामध्ये सिंहाची संख्या 2020 मध्ये 674 होती, तर 2025 मध्ये ही एकूण 891 झाली आहे, म्हणजे त्यामध्ये जवळपास 32% वाढ झाली आहे। तर अशा प्रकारे ह्या प्रोजेक्ट लायन विषयी अधिक माहिती अजून दिली आहे, तुम्ही वाचून घ्या। मित्रांनो, APO विषयी महत्वपूर्ण बातमी आहे। एशियन उत्पादकता संघटना म्हणजे एशियन प्रोडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशन या ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी भारताने 2025-26 या कार्यकाळासाठी स्वीकारली आहे। इंडोनेशियामधील जकार्ता येथे 20 आणि 22 तारखेदरम्यान ही याची 67वी गव्हर्निंग बॉडी संमेलन झाले होते। या संमेलनामध्ये भारताने अध्यक्षतापद 2025-26 साठी स्वीकारले आहे। APO चे विजन वगैरे काय आहे हे सर्व इथे दिले आहे, तुम्ही वाचून घ्या। याची माहिती अशी की APO हे 1961 मध्ये स्थापन झाले होते। टोकियो मध्ये याचे मुख्यालय आहे। हे आंतरसरकारी संघटन आहे। APO मध्ये सध्या एकूण 21 देश असून भारत हा त्या सदस्यांचा संस्थापक सदस्यापैकी एक आहे। पुढे वळूया मित्रांनो, TRAI म्हणजे भारतीय दूरसंचारक नियमन घरेलू लीज सर्किट साठी एक महत्वाची बातमी दिली आहे, ती तुम्ही इथे वाचून घेऊ शकता। ही महत्वाची बातमी आहे। भारतीय दूरसंचार विभाग म्हणजे डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम याने FRI आर्थिक फसवणूक धोका निर्देशक भागधारकासोबत सामायिक करण्याची घोषणा केली आहे। हा एक बहुआयामी विश्लेषणात्मक साधनाचा भाग आहे जो डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म अंतर्गत विकसित करण्यात आला आहे। याविषयी अधिक माहिती दिलेली आहे, आपण छोटीशी पाहूया। आर्थिक फसवणूक धोका निर्देशक म्हणजे FRI म्हणजे नेमके काय? FRI हे एक धोका आधारित मापन आहे जे मोबाईल क्रमांकांना मध्यम, उच्च किंवा अतिशय उच्च आर्थिक धोका असलेला असं वर्गीकृत करते। तर याविषयी अधिक माहिती तुम्ही इथे वाचून घ्या, संपूर्ण माहिती मी इथे दिलेली आहे। पुढे वळूया मित्रांनो, आजची महत्वपूर्ण चालू घडामोड INSV कौंडिन्या याविषयी आहे। भारताच्या सागरी वारशाचे प्रतीक हे INSV कौंडिन्या आहे। भारतीय नौदलाने प्राचीन स्टिच्ड जहाज INSV कौंडिन्याचे औपचारिकरित्या समावेश केले आहे। नवल बेस कारवार येथे या आयोजित सोहळ्यात संस्कृती मंत्री श्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी हा प्रकल्प भारतीय जहाज बांधणीच्या समृद्ध वारशाचे स्मरण करतो असे सांगितले आहे। याविषयी अधिक माहिती अशी, हे जे जहाज आहे 5व्या शतकातील जहाजावर आधारित आहे, ज्या जहाजाचे चित्र अजिंठा लेण्यामध्ये आढळते। मित्रांनो, 2023 मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली होती। कोईर दोर, नारळाच्या तंतू आणि नैसर्गिक रेजिन वापरून कलाकुसर करून तयार केले गेले आहे हे जहाज।
केरळमधील कुशल कारागिरांनी पारंपरिक पद्धतीने लाकडी फळ्या जोडून हे जहाज तयार केले आहे। याविषयी अधिक माहिती येथे दिलेली आहे। महत्वाची माहिती ही म्हणजे गांधभेरुंडा आणि सूर्य याचे प्रतीक या जहाजाच्या शिडावर कोरले गेले आहे। तसेच हडप्पा शैलीतील अँकर आणि सिंह यांचा सजावटीचा भाग जोडलेला गेला आहे। सागरी प्रवासाला ऐतिहासिक संदर्भ असे आहे की कौंडिन्य नावाच्या प्राचीन भारतीय खलाशाच्या नावावर या जहाजाचे नामकरण केले आहे, जो खलाशी भारतीय महासागरातून आग्नेय आशियात प्रवास करत असत। प्राचीन काळामध्ये हे जहाज ऐतिहासिक व्यापार मार्गावर प्रवास करून भारताच्या सागरी परंपरा आणि व्यापार वारसा कायम ठेवणार आहे। गुजरात ते ओमान या ऐतिहासिक मार्गावर नौसैनिक मोहिमेची तयारी सुरू आहे। पुढील घडामोड ब्लू टॉक्स विषयी आहे मित्रांनो। भारताच्या निळ्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल हा ब्लू टॉक्स आहे। भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने फ्रान्स आणि कोस्टारिका दूतावासांच्या सहकार्याने दुसरे ब्लू टॉक्स 20 मे 2025 रोजी पृथ्वी भवन नवी दिल्ली येथे आयोजित केले आहे। याचे प्रमुख मुद्दा असा की या बैठकीमध्ये वैज्ञानिक, धोरणकर्ते, जागतिक भागधारक आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते। UNOC 3 याच्या थीमशी सुसंगत संकल्पना आणि कृती यावर भर देण्यात आला होता। या टॉक मध्ये संस्कृती मंत्रालयाने ट्रान्सफॉर्मिंग इंडियाज ब्लू इकॉनॉमी या नावाची श्वेतपत्रिका लॉन्च केली आहे। सीमित डेटा शेअरिंग, खाजगी गुंतवणूक आणि ऑफशोअर विंड, डीप सी एक्सप्लोरेशन सारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कमतरता येथे अधोरेखित केल्या आहेत। पुढे वळूया मित्रांनो, अधिक माहिती ब्लू टॉक्स विषयी येथे दिलेली आहे। याचे 4 प्रमुख विषय कोणते हे सुद्धा येथे दिले आहेत, तुम्ही वाचून घ्या। दिल्ली विषयी पुढील महत्वाची चालू घडामोडी अशी आहे की दिल्लीमध्ये दैनंदिन प्रदूषण, वायू प्रदूषण वाढत आहे, हे तुम्हाला माहितच आहे। दिल्लीचा दैनंदिन AQI सरासरी 200च्या जवळपास आहे। 21 मे 2025 रोजी 213 चा AQI नोंदला गेला। IMD आणि IITM ने आगामी दिवसांमध्ये AQI खराब श्रेणीत राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे। मित्रांनो, यासाठी काही उपाययोजना सुचवल्या आहेत। ग्रॅप 1 या अंतर्गत काही उपाययोजना आहेत, ते तुम्ही वाचून घ्या। या अंतर्गत नागरिकांनी 27 काही उपाययोजना आहेत त्या पाळायच्या आहेत, त्या येथे दिलेल्या आहेत, ते सुद्धा तुम्ही वाचून घ्या। विविध परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत, कारण तुम्हाला माहिती आहे MPSC ही सुद्धा आता वर्णनात्मक झालेली आहे। त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त माहिती असणे खूप गरजेचे असते। पुढे वळूया मित्रांनो, दिल्लीच्या वायू प्रदूषणाविषयी येथे 27 मुद्दे दिलेले आहेत ग्रॅप 1 या योजनेअंतर्गत। त्या उपाययोजना तुम्ही काय आहेत ते वाचून घ्या। पुढील महत्वाची आजची चालू घडामोड अशी की भारतीय चहा उद्योगाच्या भविष्यातील दृष्टिकोन आणि पुढील वाटचाल यावर चर्चासत्र आणि परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच इंडियन टी असोसिएशन झोन या विशेष भागाचा समावेश करण्यात आला आहे। हे आयोजन आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या निमित्ताने 21 मे 2025 रोजी नवी दिल्ली येथे आयोजन करण्यात आले होते। मित्रांनो, हे लक्षात घ्या, 21 मे 2025 हे आंतरराष्ट्रीय चहा दिन म्हणून साजरे केले जाते। पुढील महत्वाची आजची बातमी, भारताच्या सर्वात प्राचीन पर्वतराजी असलेल्या अरावलीच्या पुनरुज्जीवनासाठी धोरण आखण्यासाठी हित संबंधित चर्चेसह राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। हे आयोजन राजस्थानमधील उदयपूर येथे झाले होते। पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी या कार्यशाळेचे उद्घाटन केले। पुढील महत्वाची बातमी आजची पाहूया, बिहारच्या कृषी खाद्य उद्योगाला चालना देण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय MOFPI, बिहार सरकार, अपेडा आणि व्यापारी प्रोत्साहन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पटना येथील ज्ञान भवनामध्ये प्रथम आंतरराष्ट्रीय खरेदीदार विक्रेता संमेलन हे IBS यशस्वीरित्या पार पडले। हा उपक्रम बिहारच्या MSME, FPO आणि HSG यांना जागतिक बाजारपेठेशी जोडण्याचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे। जवळपास 20 देशांतील 70 आंतरराष्ट्रीय आणि 50 देशांतर्गत तसेच 20 संस्थात्मक खरेदीदारांचा यामध्ये सहभाग होता। GI टॅग असलेल्या मखाना, शाही लिची, जर्दाळू आंबा आणि कतरनी तांदूळ यासाठी मोठ्या प्रमाणावर B2B बैठका संपन्न झाल्या। यामध्ये
पश्चिम आफ्रिकेतील अनेक खरेदीदारांनी सत्तू खरेदीसाठी रस दाखवला होता. सिंगापूरने लिची आंब्यासाठी व्यापारासाठी चर्चा सुरू केली आहे. पुढे वळूया मित्रांनो. कालच आपण पाहिले 78वे जागतिक आरोग्य महासभा यामध्ये वन वर्ल्ड वन हेल्थ या संकल्पनेअंतर्गत जागतिक आरोग्य समानतेबद्दल पंतप्रधानांनी भाषण दिले होते. त्याविषयी पुढील बातमी अशी आहे की आरोग्य सचिव केंद्रीय आरोग्य सचिव श्रीमती पुण्या सलिला श्रीवास्तव यांनी सुद्धा याच्या भारताच्या समावेशक आणि सार्वत्रिक आरोग्य धोरणावर प्रकाश टाकला आहे. याविषयी काही मुद्दे त्यांनी सांगितले आहेत, ते तुम्ही येथे वाचून घ्या. त्यापैकी एक मुद्दा असा की साथीच्या निर्मूलनाचा संकल्प WHO द्वारे भारत ट्रॅकोमा मुक्त घोषित झाला. क्षयरोग, कुष्ठरोग, लिम्फॅटिक फिलॅरिसिस, गोवर, रुबेला आणि काळा आजार या निर्मूलनासाठी भारत वचनबद्ध आहे असे सुद्धा त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी नमूद केले की 70 वर्षांवरील सर्व नागरिकांना भारतात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आरोग्य कवच उपलब्ध आहे. मेडिकल कॉलेजची संख्या 387 वरून 780 पर्यंत वाढवली हे सुद्धा त्यांनी सांगितले. तसेच पॅन्डेमिक करारद्वारा वैद्यकीय उपायांची समतोल उपलब्धता, पारदर्शक माहिती सामायिकरण आणि जागतिक दक्षिणेसाठी तंत्रज्ञान सक्षमतेचा आग्रह त्यांनी येथे व्यक्त केला. पुढे वळूया मित्रांनो. भारताने PME ड्राईव्ह अंतर्गत इलेक्ट्रिकल व्हेकल चार्जिंग ग्रिडच्या अंमलबजावणीला गती दिली आहे. जवळपास 2000 कोटीच्या निधी अंतर्गत देशभरात 72,000 सार्वजनिक EV चार्जिंग स्थानकाची स्थापना केली जाणार आहे. मित्रांनो, EV सुपर ऍप द्वारे लाईव्ह स्लॉट बुकिंग, पेमेंट सुविधा, चार्जर उपलब्धता इत्यादीची माहितीचे कार्यान्वयन होणार आहे. पुढे वळूया मित्रांनो. त्रिपुरामध्ये कमलापूर नगर पंचायत आहे. या कमलापूर नगर पंचायतने टाकाऊ प्लास्टिकच्या समस्येवर प्रभावी उपाय शोधत PBAT म्हणजे बायोडिग्रेडेबल रसायनमुक्त पॉलिमर पासून बनवलेले कंपोस्टेबल पिशव्यांचा स्वीकार केला आहे. हा उपक्रम स्वच्छ भारत अभियान शहरी अंतर्गत प्लास्टिक मुक्त पर्याय उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे. मित्रांनो, RRR रियूज रिसायकल या मॉडेलद्वारे पुनर्वापर, पुनर्वसन आणि पुनर्चक्रीकरणाचा प्रभावी वापर हे पाऊल येथे दर्शवते. यासारखे आधी सुद्धा काही प्रयत्न झाले होते. त्यामध्ये त्रिची व केदारनाथ मध्ये पुनर्वापरक्षम कपड्यांच्या पिशव्यांचा प्रचार झाला होता. केदारनाथ मध्ये QR कोड आधारित प्लास्टिक पुनर्वापर योजना राबवली गेली होती. अंदमान आणि निकोबार मध्ये प्लास्टिक खरेदी योजना म्हणजे दूध पिशव्यांच्या पुनर्वापरासाठी आर्थिक प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न झाला होता. तसेच पटियाला मध्ये प्लास्टिक पुनर्वापर सुविधा, कमी दर्जाच्या प्लास्टिकचे चिप बोर्ड मध्ये रूपांतर, पर्यावरणपूरक फर्निचर आणि निवारासाठी सुद्धा उपयोग याचा करण्यात आला होता. पुढे वळूया मित्रांनो. राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान याच्या 63व्या कार्यकारी समितीच्या बैठकीत काही प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. जवळपास 125 करोड रुपयांचे प्रकल्पांना येथे मान्यता देण्यात आली. गंगा व त्यांच्या उपनद्या यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रकल्प होते. जलगुणवत्ता सुधारणा, शाश्वत शहरी जल व्यवस्थापन, परिसंस्थेचा पुनर्वास यावर येथे भर देण्यात आला. आग्राच्या मलनिस्सारण सुधारणासाठी सुद्धा काही प्रयत्न झाले होते. पुढे पर्यावरण प्रवाह संशोधन साठी जवळपास 14 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. मलनिस्सारण तंत्रज्ञानाच्या काही सुविधांसाठी सुद्धा येथे चर्चा झाली आहे. तसेच आसन वेटलँड संवर्धन म्हणजे उत्तराखंडच्या देहरादून जिल्ह्यात रामसर वेबसाईट आहे इथं, ते म्हणजे आसन वेटलँड याच्या संवर्धनासाठी सुद्धा जवळपास 3 कोटी रुपयांचा म्हणजे 2.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. पुढील महत्वाची बातमी मित्रांनो. कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजे EPFO ने मार्च 2025च्या तात्पुरत्या पेरोल डेटाची घोषणा केली असून जवळपास 15 लाख सदस्यांची नोंदणी झाली आहे. मित्रांनो, यामध्ये 7.54 लाख नवीन सदस्यांची भर पडली आहे, जी फेब्रुवारी 2025च्या तुलनेत 2% अधिक आहे. पुढील महत्वाची बातमी. आयगॉट कर्मयोगी प्लॅटफॉर्मने 1 कोटी नोंदणीकृत सदस्यांचा टप्पा ओलांडला आहे, जो भारतीय नागरी सेवांच्या क्षमता विकासातील द्रुत
डिजिटल परिवर्तनाचे द्योतक आहे. जानेवारी 2023 पर्यंत 3 लाख सदस्यापासून ते 30 पट वाढ होऊन जवळपास 1 कोटी नागरी सेवक नोंदणी केलेली आहे या आयगॉट कर्मयोगी पोर्टलवर. याविषयी अधिक माहिती इथे दिलेली आहे. जसे की हे पोर्टल 16 भाषांमध्ये आणि 2400 पेक्षा जास्त अभ्यासक्रम पुरवते. 3.8 कोटी शिक्षण तास आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत. पुढे वळूया मित्रांनो. नितीन गडकरी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. त्यांनी 23 मे 2025 रोजी उद्या 23 मे 2025 रोजी गोव्यामधील नवीन जुवारी पुलावर प्रतिष्ठित अशी वेधशाळा टॉवर्सचे भूमिपूजन करणार आहेत. मित्रांनो, हा प्रकल्प गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला जागतिक स्तरावर नेण्यासाठी महत्वपूर्ण प्रकल्प ठरेल. हा प्रकल्प एकूण 5 वर्षात पूर्ण होणार आहे. पॅरिसच्या आयफेल टॉवर वरून प्रेरित वेधशाळा टॉवर्स येथे निर्माण होणार आहे. तसेच फिरते रेस्टॉरंट, कला दालन इत्यादी सुद्धा या प्रकल्पात आहे. तर याविषयी अधिक माहिती दिलेली आहे, तुम्ही हे पूर्ण वाचून घ्या. पुढील महत्वाची आपण बातमी पाहूया ऑपरेशन सिंदूर विषयी. तुम्हाला माहितच आहे की भारताने 7 बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळ स्थापून जागतिक राजनैतिक प्रचाराला सुरुवात केली आहे. तर या सुरुवातीसाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पहिले प्रतिनिधी मंडळ UAE, लायबेरिया, कॉंगो आणि सिएरा लिओनकडे प्रयाण झाले आहे. तसेच जेडीयू खासदार संजय झा आणि DMK खासदार कनिमोझी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखाली 2 प्रतिनिधी मंडळे उद्या रवाना होणार आहेत. 5 जून 2025 पर्यंत 32 देशांमध्ये दौरा असणार आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद विरुद्ध भारताची भूमिका या दौऱ्यामध्ये मांडणार आहेत. पुढे वळूया मित्रांनो. भारत जर्मनी राजनैतिक संबंध महत्वपूर्ण करण्यासाठी PM मोदींनी जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्याशी चर्चा केली. या चर्चेमध्ये त्यांनी भारतीय वंशाच्या जर्मनीतील योगदानाचे कौतुक तसेच चान्सलर मर्ज यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले. पुढील बातमी मित्रांनो. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे भारत डेन्मार्क हरित धोरण भागीदारीविषयी डेन्मार्कचे पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सेन यांच्यासोबत चर्चा केली. ते सध्या परराष्ट्राच्या 6 देशाच्या परराष्ट्र मंत्री, 6 परराष्ट्र सचिव आणि सोबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत 6 देशांच्या दौऱ्यावर आहेत. पुढील महत्वाची बातमी मित्रांनो. वाघा अटारी सीमावरील बीटिंग रिट्रीट समारंभ पुन्हा सुरुवात झाला होता. भारत पाकिस्तान युद्धामुळे हा समारंभ काही दिवस थांबला होता, पण आता वाघा अटारी सीमेवर हा समारंभ बीटिंग रिट्रीट हा समारंभ पुन्हा सुरू झाला आहे. या समारंभात आता परेड दरम्यान जी बॉर्डर गेट्स खुलत होते ती बंद राहणार आहेत. तसेच हस्तांदोलन व मिठाई वस्तूंची देवाणघेवाण सुद्धा बंद राहणार आहे. मित्रांनो, दिल्ली सरकारचा सौर ऊर्जा अनुदान आणि प्रदूषण नियंत्रण योजना नवीन सादर केली आहे. 3 किलोवॅट रूफटॉप सोलर पॅनलसाठी जवळपास 30,000 अनुदान मंजूर. तसेच PM सूर्यघर योजनेच्या 78,000 अनुदानास पूरक निर्णय घेतलेला आहे. पुढे वळूया मित्रांनो. मध्य प्रदेश सरकारने महानगर नियोजन व विकास सुधारण्यासाठी काही उपाय केले आहेत. ते म्हणजे मध्य प्रदेश महानगर क्षेत्र नियोजन आणि विकास अधिनियम 2025 मंजूर झाले आहे. नियोजनबद्ध विकासासाठी महानगर विकास प्राधिकरणाची स्थापना तसेच पहिल्या टप्प्यात 2 प्राधिकरणे कार्यान्वित होणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेची गोल्डन डोम क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली याविषयी महत्वपूर्ण बातमी आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जवळपास $175 अब्ज किमतीच्या गोल्डन डोम क्षेपणास्त्र संरक्षण योजनेची घोषणा केली आहे. इस्रायलच्या आयर्न डोमवर आधारित ही प्रणाली असणार आहे. जागतिक स्तरावरील दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी उपग्रह नेटवर्क उभारले जाणार आहे. या अंतर्गत पुढील खेळ जगताकडून एक महत्वाची बातमी आहे. भारताचा नेमबाज आद्रियन कर्मकार याने ISSF ज्युनियर वर्ल्ड कप मध्ये 50 मीटर रायफल थ्रोन स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. हा 20 वर्षीय याने 626.7 गुण मिळवून नवीन राष्ट्रीय विक्रम स्थापित केला आहे. सरकारने सोशल मीडिया वर एक अफवा पसरली होती, ती म्हणजे 29 मे ते 2 जून दरम्यान
पण जे तापमान आहे ते 55 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाईल। तर IMD ने ही अफवा आहे आणि या अफवेचे खंडन केले आहे। पुढील महत्वाची बातमी, अमृत भारत स्टेशन योजना। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 103 अत्याधुनिक रेल्वे स्थानकांचे उद्घाटन करणार आहेत। बिकानेर मध्ये देशनोक रेल्वे स्थानकचे लोकार्पण तसेच बिकानेर मुंबई एक्सप्रेस ट्रेनचे प्रस्थान होणार आहे। तेलंगणातील सर्व महिला संचलित रेल्वे स्थानक या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत आहेत, जसे की बेगमपेट, करीमनगर आणि वारंगल स्थानकाचा पुनर्विकास होणार आहे। मित्रांनो, वीरभूमी ही राजीव गांधी यांची समाधी स्थळ आहे। या समाधी स्थळावर नरेंद्र मोदी सह राहुल गांधी, खरगे राहुल गांधी यांनी श्रद्धांजली वाहिली, कारण 21 मे हे पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी होती। मित्रांनो, पुढे वळूयात। मिझोरम हे भारतातील पहिले पूर्ण साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मिझोरम राज्याचे अभिनंदन केले। पुढील महत्वाची बातमी, युकेने इस्रायलशी व्यापार चर्चा सध्या स्थगित केली। गाझामधील गंभीर परिस्थितीमुळे इस्रायल राजदूताला समन्स पाठवले गेले युके मार्फत। तसेच पश्चिम किनारपट्टीवरील वसाहतवाद्यांवर नवीन निर्बंध सुद्धा लादले गेले। पुढील महत्वाची बातमी, भारताने पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्याला निष्कासित केले। दिल्लीमध्ये कार्य करत असलेला एक पाकिस्तानी अधिकारी हा पर्सोना नॉन ग्राटा घोषित करून 24 तासात देश सोडण्याचे त्याला आदेश दिले। मित्रांनो, पर्सोना नॉन ग्राटा म्हणजे काय हे लक्षात घ्या। पर्सोना नॉन ग्राटा याचा अर्थ तो व्यक्ती भारताला अस्वीकार्य आहे, असा याचा अर्थ असतो। हा एक लॅटिन शब्द आहे, पर्सोना नॉन ग्राटा। पुढे वळूया मित्रांनो, सिंधू जल करार हा भारताने अबेयन्स मध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। त्यावर कोणतीच चर्चा होणार नाही असे सांगितले आहे। मुत्सद्दी धोरणाचा भाग म्हणून भारताने सिंधू जल करार तात्पुरता थांबवला आहे। पुढे आणि शेवटची आणि अत्यंत महत्वाची, जी कोणत्याही परीक्षेसाठी येऊ शकते ती बातमी म्हणजे बानू मुश्ताक यांना आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक जाहीर झाले आहे। त्यांचे हर्ट लॅम्प कन्नड मधून हृदया दीपा या पुस्तकाला हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे। कर्नाटक मधील सामाजिक संघर्षाचे दर्शन घडवणाऱ्या जवळपास 12 कथा या हृदय दीपा या पुस्तकात आहेत। पहिले कन्नड लेखक जे यांनी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकला आहे, ते पुरस्कार जिंकणारे पहिले कन्नड लेखक आहेत बानू मुश्ताक। हे नोट करून घ्या मित्रांनो। अशा प्रकारे आजच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण घडामोडी येथे संपवतो। मित्रांनो, या संपूर्ण व्हिडिओची PDF ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता। धन्यवाद मित्रांनो।